आज 22 जुलै दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती. खरं तर पहिलं वर्ष आहे जे संपूर्ण पालखी सोहळा जो आहे तो अजित पवार नसताना या ठिकाणी पार पडतोय. असंख्य वारकरी जे आहेत अगदी पुण्यातून निघाल्यापासून अजितदादांना जे आहे ते मिस करताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याची झलक जी आहे ती आपल्याला वारीमध्ये देखील पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बारामतीचे काही वारकरी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हातात जे आहे ते स्वर्गीय अजितदादांचा जो फोटो आहे तो घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. नेमक्या काय भावना आहेत त्यांच्या आपण जाणून घेऊयात. माऊली कुठून आला? आम्ही बारामतीचे, पण आम्ही आता आळंदी ते पंढरपूर दादांसाठी ही वारी केली आहे. दादांच्या आत्म्यात चिर शांती लाभो यासाठी या वारी केली. तर जयंती म्हणताना सगळ्यांचं ऊर्जा आहे ते दातून येते. कारण आता दादा आपल्यात होते आणि आता नाहीच झाले. आज स्वरूपाची दादा नसतानाची ही पहिली वारी. नेमकं कसं दादा नसताना दादा नाही हे मान्यच करू शकत नाही. दादा हा मातीतला माणूस होता. ते सिंधुताई सपकाळांनी म्हटलंय ना वाक्य की माणूस गेल्यानंतर त्या माणसाची किंमत कळते. तसे हे दादा आहे. दादा असताना मराठी मीडिया मागं पडली दादाला दाखवण्यात. महाराष्ट्राची मीडिया मागं पडली दादाला दाखवाय. दादा गेल्यानंतर महाराष्ट्र मीडियाने खूप दादांना दाखवलं. नाही तर पहिले काय दाखवायचे दादांचं. दादा याला हे बोलले, दादा त्याला ते बोलले, तेवढंच दाखवत राहिले, पण दादाचं काम दाखवलं नाही कोणी. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर अजितदादांच्या पश्चातली ही पहिली वारी आहे. नेमकं काय मिस करताय? आता दादांच्या पश्चात ही वारी, पण सर्व मी ज्यावेळेस हा बॅनर घेऊन चाललोय ना, सर्व शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये असू की शेतकरी म्हणतो की दादा आज पाहिजे नव्हते. दादा असते तर आज ही कर्जमाफी जी झाली याचा ठोस निर्णय झाला असता दादांच्या. अनेक वारकरी जे आहेत ते भाऊक होतात ज्यावेळी अजितदादांची आठवण काढली जाते किंवा प्रश्न विचारतात त्या संदर्भात. मी खूप जणांना भेटलो, जेव्हा नाव येतं तेव्हा सगळ्यांच्या मुखात एक नाव असतं. ज्यावेळेस गैरसोय दिसते त्यावेळेस सगळ्यांच्या मुखात असतं की दादा असते तर हे नसतं. नेमकी कोणती गोष्ट या पालखी सोहळ्यात किंवा आता सध्या जी वातावरण महाराष्ट्रात आहे त्यात दादा असते तर फरक वाटला असता काय? गैरसोय ही लोकांचा होतेच ना, थोडीफार गैरसोय होते, पण दादा असते तर शिस्त हे ट्रॅफिकचं हे सर्व दादांनी सुरळीत केलं असतं. आता पंढरपूरला गेल्या बघू काय सोय सुखसोय. दादा तुमच्यासोबत कोण आले अजून? आमच्या सोबत आमचे वारकरी सर्व बारामतीचे, आम्ही 35-40 वारकरी. तुम्ही कुठे झाला? मी सोबत. काय वाटतंय विठ्ठलाच्या भेटीला पंढरीला चाललाय पण बारामतीचा विठ्ठलच तुमच्यात? बारामतीचा विठ्ठलच घेऊन चाललोय आम्ही पंढरीच्या भेटीला. किती मिस करताय? किती मिस करताय दादा? वाढदिवस दादा आता खूप आठवणी सांगेन तेवढ्या कमीच. आता आमचं एक म्हणणं आहे, विठ्ठलाचा हा निर्णय चुकला. पण विठ्ठलाचा हा निर्णय चुकला एवढंच सांगतो. माऊली कुठून आलात? आम्ही संघच आहे. सगळे हो, बारामतीचे. काय भावना आहे तुमच्यात? खरं तर आजचा दिवस विशेष आहे. म्हणजे जन्मदिन की जयंती त्यात बोलू शकत नाही, पण आज अजितदादा असायला पाहिजे नव्हते आणि त्यांची अस्थिक पूजा व्हायला पाहिजे नव्हती विठ्ठलाची, ही आमची इच्छा होती. माऊली कुठून आलात तुम्ही? एकत्रच आम्ही सगळे बारामती सगळे एकत्र. काय वाटतंय आज दादा नाही येत आपल्याला? दादा आज नाही तर असं दादा लोकांच्या मनात, लोकांच्या नजरेत नाही, पण आमच्या मनात दादा शेवटपर्यंत राहणार आहे. आणि आमचा पांडुरंगाच हरपला असं समजतो आम्ही. कारण पांडुरंग हरपला म्हणून पांडुरंगाला घेऊन पांडुरंगाला चाललोय. त्यामुळे दादांबद्दल एक गाणं मला आठवलंय, म्हणू का? एकच दादा इथं जलमला बारामती तालुक्यात, एकच दादा इथं जलमला बारामती तालुक्यात, माझ्या दादाचं नाव गाजतंय पूर्ण या देशात, माझ्या दादाचं नाव गाजतंय बघा पूर्ण या देशात. तर या ठिकाणी त्यांचे अश्रू जे पाहिले तर सर्व काही सांगून जात आहेत की नेमके दादा कोण होते, दादा काय होते, हे त्यांच्या ज्या भावनेतून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि ही संपूर्ण मंडळी जी आहे ती अगदी पुणे असेल, पुणे ते पंढरपूर ही वारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचा विठ्ठल जवळ आलाय, मात्र आमचा विठ्ठल आमच्यासोबत नाही, अशी भावना जी आहे त्यांनी आपल्याशी बोलून दाखवली.
कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, सोलापूर. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद, महाराष्ट्र. माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते. स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.